मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या बाजूची जमीन खचल्याचं समोर आलं। यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली। सार्वजनिक बांधकाम विभागाने चबुतराच्या बाजूला पडलेलं भगदाड बुजवण्याचं काम आता हाती घेतलेलं आहे। साम टीव्हीचा इम्पॅक्ट आहे। भगदाड बुजवण्याचं काम आता प्रशासनाने हाती घेतलेलं आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर जमीन खचलेली आहे। आज बघितलं दुपारी तर जवळपास 3-3.5 फूट खड्डा खचला। मी असं म्हणेन की मी सगळा हा कारभार प्रशासनावर टाकेन। प्रशासन अनभिज्ञ आहे, कारण हे कळवलं होतं स्थानिकांनी, तरीही दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम हा 3 फुटावर आता गेलेला आहे। तर PWDने आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ इथे येऊन स्थानिक बांधणीनं स्थानिक गवंड्यांना, म्हणजे जे स्थानिक बांधकाम आहेत गवंडी म्हणतात करणारे, त्यांना न पाचारण करता एक प्रोफेशनल तुमचा स्टाफ घेऊन ते काम करायला पाहिजे, कारण हे भविष्यात परत हे पुनरावृत्ती होणार यात दुमत नाही आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासून सांगतोय आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो। गेल्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल, खरं तर राम सुतार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे। तिला काही धोका आजही नाही, परंतु आजूबाजूला जे PWDने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं। या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे।